नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. उन्हाळ्यामुळे भाज्या कमी प्रमाणात भेटतात आणि भेटला तर त्या खूप महाग असतात. काळजी करू नका, आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊयात. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूयात. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. जर तुम्हाला पकोड्यामध्ये कांदा घालायचा नसला तरी चालेल, पण मिरची अवश्य घाला, पकोड्याला स्वाद छान येतो. चवीनुसार मीठ घालूया. चमच्याने मिक्स करून घेऊया. जर पिठाची आवश्यकता असेल तर आणखीन बेसन पीठ घातलं तरी चालेल. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अजून पाव वाटी बेसन पीठ घालत आहे. पीठ घातल्यामुळे थोडंसं आणखीन मी मीठ घालत आहे. मिक्स करून घेऊया. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यात 1 चमचा तेल कडकडीत गरम करून पिठामध्ये घालूयात. चमच्याने हलवून घेऊयात. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात. अगदी आपण भजीसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे. पकोड्यासाठी पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. अगोदरच गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापलेलं आहे. हाताच्या मदतीने छोटी छोटी भजी सोडूयात. भजी सेट झाली की मगच ती झाऱ्याच्या मदतीने अलटून पलटून घ्यायची आहेत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 7-8 मिनिटांनंतर भजीला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. चाळणीमध्ये काढूया. याच पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेणार आहोत. सर्व मिश्रणाची भजी तळून झालेली आहेत. आता आपण पुढची कृती करूयात. इथे मी 1 वाटी बिना साईचा आंबट दही घेतलेला आहे. दही घुसळून मग याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊयात. मिश्रणामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दह्यामध्ये पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 4 वाटी पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर परत मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण फोडणी देऊयात. कढईमध्ये 1.5 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की 1 चमचा किसलेलं आलं घालूया. ताजी कढीपत्त्याचे पाणी घालून 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. खमंग फोडणी दिल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. 7 ते 8 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. एक पिकलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. चार 5 मिनिटांमध्ये टोमॅटोसुद्धा आपला मऊ होईपर्यंत शिजलेला आहे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 टीस्पून लाल तिखट घालून मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 7 सेकंद परतून घेऊयात. मसाले परतून झाल्यानंतर पीठ लावून घुसळलेलं ताक फोडणीमध्ये घालूया. ताक फोडणीमध्ये घालत असताना पळीने हलवत राहायचं आहे, म्हणजे ते फुटणार नाही. एकसारखे हलवत राहूया. हलवत असताना कढी थोडी दाट वाटत आहे, म्हणून याच्यामध्ये आणखीन पाव वाटी पाणी घालूया. हलवून घेऊया. हळूहळू कढीला रंग छान आलाय. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. गॅसच्या मध्यम आचेवर कढीला एक उकळी आणूया आणि पीठ शिजवून घेऊया. 3-4 मिनिटांमध्येच कढीला आपल्या एक उकळी आलेली आहे. तसंच बेसन पीठही आपलं शिजलंय. आता याच्यामध्ये पकोडे घालूयात.
पकोडे घातल्यानंतर गॅस आच कमी करून हलवत राहायचे आणि परत याला एक उकळी आणायची आहे. कढीला उकळी आली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे. एका उकळीमध्येच पकोडे आपले कढीमध्ये छान मुरतात. कढी करण्यासाठी आंबट दही असणं गरजेचं आहे. दही आंबट नसेल तर थोडा चिंचेचा कोळ घालून आंबट करू शकता. ताटामध्ये कढी घ्यायची, सोबत कढीमध्ये बुडलेले पकोडे चुरा करायचा आणि भाकरीसोबत याचा आस्वाद घ्यायचा. तसेच साधा भात किंवा मोकळा केलेला जिरा राईससोबत सुद्धा भारी लागतं. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.